पावसाळ्यात केस ड्राय आणि फ्रीझी झालेत. फक्त एक घरातील गोष्ट आणि केस होतील सिल्की. पावसाळा सुरू झाला की निसर्ग जितका सुंदर दिसतो ना, तितकेच आपले केस मात्र अगदी झाडूसारखे कोरडे, फ्रीझी आणि निर्जीव दिसायला लागतात. घराबाहेर पाऊल टाकलं की केस पुन्हा फुगतात, एकमेकांमध्ये गुंततात, रफ होतात आणि विसरताना तर इतके तुटतात की बस. पण आपण ज्याला पावसाळ्यातील सामान्य हेअरफॉल समजतो, ती तर केसांची चूक नाहीच आहे. आणि म्हणूनच आज आपण कोणत्याही पार्लरमध्ये न जाता घरातल्या अगदी 2-3 साध्या गोष्टींचा वापर करून केसांना कसं मजबूत, सिल्की, मऊ बनवायचंय, तर ते समजून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. कारण की आज आपण फक्त केस वरतून छान दिसण्यासाठी नाही, तर ते आतून निरोगी करण्याची देखील खरी पद्धत पाहणार आहोत. बऱ्याचशा महिला, गृहिणी मला नेहमी विचारतात, की "ताई आम्ही रोज तेल लावतो, ब्रँडेड शॅम्पू, प्रॉडक्ट्स वापरतो तरीही पावसाळ्यात केस इतके कोरडे का पडतात?" घरचं काम करताना स्वयंपाकघरातील उष्णतेमुळे आणि बाहेरच्या दमट हवामानामुळे केसामधील नैसर्गिक ओलावा पूर्णपणे निघून जातो. आपण विचार करतो, की बाजारात मिळणारे हेअर मास्क किंवा पार्लरमधील 2-3 हजाराचा हेअर स्पा केल्याने केस वाचतील. पार्लरमध्ये मिळणारा तो तात्पुरता ग्लो, चमक फक्त रासायनिक कोटिंग असते, जे 2 धुण्यानंतर निघून जाते आणि केस आधीपेक्षा कोरडे होतात. बाजारातील उत्पादनामध्ये हे सिलिकॉन असतं, जे केसांवरती एक तात्पुरता थर बनवतात, ज्यामुळे केस काही काळापर्यंत मऊ, शायनी वाटतात. पण ते केसांच्या मुळांना श्वास घेऊ देत नाहीत. आता एक अतिशय महत्त्वाची आणि लपलेली, नकळत होणारी चूक म्हणजे आपण करतो काय? केस खूप कोरडे झाले की आपण अजून जास्त तेल लावतो. पण पावसाळ्यातील दमट हवेमध्ये आधीच हवेत खूप ओलावा असतो. जेव्हा आपण केसांना अतिरिक्त तेल लावतो, तेव्हा हवेतील डस्ट्स आणि प्रदूषण त्या तेलाला चिटकून बसतं आणि यामुळे केसांना ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे पावसाळ्यात केसांना अति तेल लावणं देखील मोठी चूक आहे. आपल्याला केसांना तेलकट नाही तर हायड्रेटेड कसं करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला घरातच तयार केलेला हेअर स्पा वापरण्याची गरज आहे. तर ती आपली प्रमुख आणि खात्रीशीर पद्धत म्हणजे घरी तयार केलेला कोरफड आणि दह्याचा नॅचरल हेअर स्पा मास्क. तर हा मास्क कसा बनवायचा आहे आणि तो लावण्याची योग्य पद्धत काय आहे? तर ते आधी नीट समजून घ्या. आपल्याला हवे आहेत 2 मोठे चमचे ताजं कोरफडीचं जेल, 2 चमचे ताजं दही. कोरफडमध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझर असतं आणि जे केसांच्या कोरडेपणाला संपवतं आणि दह्यामध्ये असणारं लॅक्टिक ॲसिड केसांच्या मुळांना स्वच्छ करतं. आता हे लावताना सरळ डोक्यावरती ओतू नका. तर आधी केस हलकेसे ओले करून घ्या. थोडेसे पाण्याचे शिंपडे मारा आणि त्यानंतर ते केसांचे बारीक-बारीक सेक्शन करून मुळांपासून ते केसांच्या टोकांपर्यंत हा मास्क हळुवारपणे मसाज करत तुम्ही लावा. हा मास्क लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा, की जी नेहमी लोकं चूक करतात, ती म्हणजे मास्क लावल्यानंतर केस खूप घट्ट बांधू नका किंवा प्लास्टिकची पिशवी लावून बसू नका. हा मास्क तुम्हाला फक्त 20 ते 25 मिनिटं लावायचा आहे. तो तसाच केसांवरती राहू द्या आणि यानंतर केस धुताना कधीही गरम पाण्याचा वापर करू नका. कोमट किंवा थंड पाण्यानेच केस धुवा. कारण की गरम पाण्याने केसांमधील जो उरला-सुरलेला ओलावा असतो तो देखील निघून जातो. आणि शॅम्पू करताना तो थेट डोक्यावरती न टाकता आधी एका वाटीत थोडंसं पाणी घ्या आणि त्यात शॅम्पू मिक्स करा आणि मगच तो केसांना ॲप्लाय करा. यासोबतच आणखी 2 छोट्या पण भयंकर चुका आपण टाळल्या पाहिजेत. पहिली म्हणजे केस धुवून आल्यावरती ते सुकवण्यासाठी टॉवेलने खूप जोरात घासणं. ओले केस खूप नाजूक असतात, तर ते घासल्याने त्यातील
ड्युटिकल्स तुटतात आणि केस जास्त फ्रिझी होतात. तर त्याऐवजी तुम्ही सुती कपडा किंवा जुना कॉटनचा टी-शर्ट वापरून केस हलके टॅप करून सुकवा. आणि दुसरी चूक म्हणजे ओल्या केसांमध्ये कधीही बारीक दाताचा कंगवा फिरवू नका. नेहमी मोठ्या दातांचा लाकडी कंगव्याने केस खालून विचरायला सुरुवात करा आणि हळुवारपणे वरती जा. जर तुम्ही आठवड्यातून फक्त हा घरगुती उपाय एकदा जरी केलात आणि या छोट्या चुका पाळल्या, तर पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला तुमच्या केसांमध्ये कमालीचा फरक जाणवेल. जेव्हा तुम्ही केसांना हात लावाल, तेव्हा ते आधीसारखे रखरखीत न लागता अगदी मऊ लागतील. केसांमधील गुंता इतका सहज निघेल, की तुम्हाला स्वतःच्या केसांवरून हात काढण्याची देखील इच्छा होणार नाही आणि केसांची हरवलेली चमक देखील परत येईल आणि पावसाळ्यातही तुमचे केस अगदी सिल्की आणि सुंदर दिसतील. तर हा पूर्णपणे नैसर्गिक, सुरक्षित आणि कोणालाही अगदी सहज केशाला परवडणारा उपाय आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण जे काही समजून घेतलं आहे त्यावरून तर एक गोष्ट नक्कीच उमजली असेल, की केसांची काळजी घेणं म्हणजे बाजारात मिळणारी महागडी उत्पादनं विकत घेणं किंवा पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करणं हे मुळीच होत नाही. निसर्गाने आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी दिल्या आहेत, ज्या आपल्या केसांसाठी अमृत समान आहेत. तर पावसाळ्यात जेव्हा हवेतील दमटपणा वाढतो, तेव्हा आपले केस आपल्याला एक संकेत देत असतात, की त्यांना बाहेरच्या केमिकलची नाही, तर आतून खऱ्या पोषणाची गरज आहे. आपण वर्षानुवर्ष टीव्हीच्या जाहिराती बघून किंवा सोशल मीडियावरील फॅन्सी पॅकेजिंगला भुलून आपल्या केसांवरती नवनवीन प्रयोग करत राहतो. पण त्याचाच परिणाम काय होतो, की काही काळासाठी केस छान दिसतात, पण नंतर ते निर्जीव होऊ लागतात आधीपेक्षा. तर आज मी तुम्हाला जो काही हेअर मास्क सांगितलेला आहे, तर तो फक्त एक उपाय नाही, तर ती केसांची काळजी घेण्यासाठी एक नैसर्गिक पद्धत आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने हा मास्क तयार करता तो केसांच्या मुळांशी अगदी प्रेमाने लावता, तेव्हा तुम्ही केसांच्या मुळांना केमिकलपासून वाचून एक नवजीवन देता. आणि मला पूर्ण खात्री आहे, की जेव्हा तुम्ही हा उपाय पहिल्यांदाच करून पाहाल ना, तेव्हा तुमचे केस सुकल्यासारखे नाहीत, तर तुम्ही स्वतःच्या केसांवरून हात फिरवाल, तेव्हा तुम्हाला झालेला आनंद हा गगनात मावणार नाही. कारण की एकदा जेव्हा आपण स्वतःच्या हाताने काहीतरी करतो आणि त्यातून मिळणारी जी खुशी असते, आपल्याला आनंद असतो, तर तो काही वेगळाच असतो. त्यामुळे तुमचे ते मऊ, सिल्की आणि चमकदार केस पाहून तुमचा स्वतःवरचा विश्वास आणखी वाढेल आणि बदल हा एका रात्रीत होणार नाही. पण आठवड्यातून फक्त 1 दिवस स्वतःसाठी आणि केसांसाठी काढणं काही कठीण नाहीच आहे. जर तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला शिकाल, तर त्याचे रिझल्ट तुमच्या केसांवर, त्वचेवरती नक्कीच दिसतील. तर सातत्य ठेवून हा उपाय जरूर करा, योग्य पद्धत वापरून. फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल आणि ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल. पावसाळ्यात त्यांच्या केसांची योग्य काळजी घेऊ शकतील ते. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला मिळत राहील. आणि तुम्ही याआधी कधी हा मास्क यूज केलाय का? ते देखील तुमचे अनुभव मला शेअर करा. आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. स्वतःची काळजी घ्या.